नमस्कार. खरं तर करमाळा तालुक्याच्या राजकारणामध्ये दररोज वेगवेगळ्या नाट्यमय घडामोडी घडताना दिसून येतात. संपूर्ण राज्याचाच विचार केला तसं कुठेतरी निवडणुका लागल्या किंवा काही जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत अथवा विधानसभा अशा वेगवेगळ्या निवडणुका असतील तर मोठं राजकारण दिसून येतं. परंतु करमाळा तालुका हा असा एकमेव आहे की या ठिकाणी सतत कोणत्या ना कोणत्या वेगळ्या गोष्टीवरून या ठिकाणी राजकारण दिसून येतं. यामध्ये खरं तर करमाळा तालुक्याच्या अनुषंगाने इथे 3-4 गट कार्यरत आहेत. पाटील गट, शिंदे गट, जगताप गट आणि बागल गट हे गट या ठिकाणी कार्यरत आहेत. हे गट ही मोठे मोठे आहेत आणि त्यांचं स्वतःच वेगळेपण आणि अस्तित्व टिकवून ठेवलेले हे सर्व गट आहेत. आता या गटांच्या जर अनुषंगाने जर पाहिलं तर खरं तर करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचं मंदिर म्हटलं की आदिनाथ कारखाना, इतरही या ठिकाणी कारखाने आहेत. मकाई आहे, भैरवनाथ आहे किंवा कमलाई आहे आणि आदिनाथ. तर आदिनाथ कारखान्याला शेतकऱ्यांचं मंदिर म्हटलं जातं आणि त्यामुळं आदिनाथ कारखान्यावरून करमाळा तालुक्याचं राजकारण हे मोठ्या प्रमाणात ढवळून निघतं. त्याच अनुषंगाने आता खरं तर या आदिनाथ कारखान्यावर जी सत्ता आहे ही सत्ता पाटील गटाची आहे. म्हणजेच आमदार नारायणआबा पाटील यांची सत्ता आहे आणि ते चेअरमन त्या कारखान्याचे सध्या आहेत. तर आता आपण या अनुषंगाने जर विचार करायचं झालं तर बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष आबा गुळवे यांनी देखील या आदिनाथ कारखान्याच्या अनुषंगाने मध्यंतरी या सर्व कारखान्याच्या राजकारणामध्ये उडी घेतली होती आणि सातत्यानं त्या आदिनाथ कारखान्याच्या ह्या सर्व प्रोसेसमध्ये सुद्धा ते लक्ष देऊन असतात. आता ह्याच सर्व बाबींमध्ये त्यांचं एक स्टेटमेंट सुद्धा समोर आलेलं आहे. त्या अनुषंगाने आता आपल्यासोबत आदिनाथ कारखान्याचे संचालक देवानंद बागल, परत दुसरे संचालक दत्तू आबा घवाने, तिसरे संचालक आबासाहेब आंबारे आणि चौथे संचालक रवी किरण फुके अशा प्रकारे हे सर्वजण आता आपल्यासोबत आहेत. त्याचप्रमाणे पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर आणि नारायणआबा पाटील यांचे सुय सहाय्यक संजय फरतडे हे सुद्धा आपल्या सोबत आहेत ह्या सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी. तर आपण ह्या सर्व बाबींमध्ये नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सर, आज आपण आदिनाथ कारखान्याचे संचालक मंडळ या ठिकाणी काही संचालक या ठिकाणी घेऊन बसलेला आहात. नेमका विषय काय आणि खरं तर आदिनाथ कारखान्यावर काल परवा जे बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष आहेत सुभाष गुळवे यांनी सुद्धा आमदार नारायणआबा यांच्यावर टीका केलेली आहे. कशा प्रकारे ह्या सर्व गोष्टींकडे पाहतात? खरं तर बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी टीका करत असताना आपली पातळी ओलांडली आणि आमदार नारायणआबा पाटील यांच्या कामाविषयी थेट आरोप करत त्यांनी भ्रष्टाचाराचा आरोप लावला. बाबा लिलावाच्या प्रक्रियेमध्ये आमदार नारायणआबा पाटील यांची काहीतरी आर्थिक हितसंबंध दडलेले आहेत अशी शंका त्यांनी उपस्थित केली. आदरणीय आमदार नारायणआबा पाटील यांच्या गेल्या 32 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये त्यांनी अगदी सरपंच पदापासून ते आमदार पदापर्यंत ते पंचायत समिती सदस्य राहिले, सभापती म्हणून त्यांनी काम बघितलं, 2 वेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम बघितलं, आता दुसऱ्या वेळेस 2 वेळा ते आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. एकही भ्रष्टाचाराचा आरोप आमदार नारायणआबा पाटील यांच्यावरती नाही. म्हणून सुभाष गुळवे यांनी जे काही वक्तव्य केलंय त्याचं आम्ही खंडन करतो आणि फक्त खंडनच करत नाही तर त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो की ज्या माणसांवर आजपर्यंत भ्रष्टाचाराचा 1 रुपयाचाही आरोप नाही त्यांच्यावर थेट आरोप करून सुभाष गुळवे यांनी मला वाटतं त्यांची स्वतःचीच प्रतिमांबलन केलेली आहे. आणि त्यांनी जर ही शंका त्यांनी असं म्हटलंय की बाबा आम्हाला यात शंका वाटते की लिलावाच्या बाबतीत काहीतरी आर्थिक देवाणघेवाण झाली असावी. तशा शंका आम्हाला सुद्धा आल्यात ना. सुभाष गुळवे यांच्याबाबत ज्यावेळी विधानसभेची निवडणूक चालू होती त्यावेळी सुभाष आबा गुळवे यांनी टाकळीमध्ये आदरणीय आबांना मतदान दिलं, परंतु इतर ठिकाणी त्यांनी संजय मामांचा प्रचार केला. बारामती ॲग्रोचे जे काही कर्मचारी आहेत त्यांनी संजय मामा शिंदे यांचं पोलिंग एजंट म्हणून काम बघितलं. त्यावेळी आम्ही शंका व्यक्त केली का त्यांच्यावरती? आमच्या जवळ राहून त्यांनी दागाबाजीचं राजकारण केलं त्यावेळी आम्ही शंका उपस्थित केली असती, परंतु ती आम्ही केली नाही. बरं, शंकाच उपस्थित करायची झाली तर
आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीच्या अगोदर कर्जत जामखेड तालुक्यामध्ये मोठे मोठे बॅनर लागले होते सुभाष आबा गुळवे यांचे फोटो टाकून. त्या बॅनर बद्दल जर आम्ही बोललो तर बरंच काय बाहेर येईल. मोठे मोठे बॅनर होते, आबा जरा सरकून बसा, बस एवढा संदर्भ त्यांना पुरेसा आहे. आजही जामखेड कर्जत या भागामध्ये सोशल मीडियावरती त्यांचे ते बॅनर स्क्रोल केल्यानंतर सापडतील. त्यामुळं एक बोट जर दुसऱ्याकडे दाखवत असताना 4 बोट आपल्याकडे, याचं भान सुभाष आबा गुळवे यांनी ठेवावं. आणि आमदार नारायण आबा पाटील यांच्यावरती टीका करत असताना थोडंसं त्यांनी विचार करून टीका करावी किंवा विचार करून आरोप करावेत. खरं तर सर, करमाळा तालुक्याचं राजकारण म्हटलं, करमाळा तालुक्यामध्ये सध्या 4 कारखाने आहेत. त्यामध्ये कमलाई, भैरवनाथ कारखाना, मकाई कारखाना, आदिनाथ कारखाना. परंतु शेतकऱ्याचं मंदिर म्हणून आदिनाथ कारखान्याकडे पाहिलं जातं. आणि त्या अनुषंगाने आपण दरवेळेस आदिनाथ कारखान्याविषयी बोलत असता. आता त्याच अनुषंगाने आपण सांगितलं होतं की या संदर्भात आम्ही मोठे गौप्यस्फोट करणार आहात. नेमकं काय विषय काय आणि ते कशा संदर्भातले असतील आणि कसे असतील? आता आदिनाथ सहकारी साखर कारखान्याबाबत आमदार नारायण आबा पाटील यांना लक्ष केलं जाते, त्यांच्यावरती टीका केली जाते. मला एवढंच सांगायचं की आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा जास्तीत जास्त काळ स्थापनेपासून हा बागल कुटुंबाच्या ताब्यात होता. बागल कुटुंबाने या कारखान्याची सत्ता उपभोगलेली आहे. आणि ही जर आपण बारकाईने गोष्ट बघितली, आज मी तिला आदिनाथ कारखाना कर्जबाजारी झालाय का? नाही झाला. ही प्रोसेस फार आधीपासून चालत आली. बागल कुटुंबाच्या बागलांच्या चुकीच्या नियोजनामुळं आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा कर्जाच्या खाईत गेलेला आहे. याविषयी कुणी बोलत नाही. याविषयी सुभाष आबा गुळवे बोलत नाहीत, माजी आमदार संजय मामा शिंदे बोलत नाहीत. कारखान्यावरती एक्सपेन्शन करायच्या नावाने कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला. कारखान्यावरती प्रशासनाची इमारत बांधायची म्हणून कोट्यवधी रुपये खर्च केले. कारखान्यावरती कोण जनरेशन करायचंय म्हणून सुद्धा कोट्यवधी रुपयाचा चुराडा तिथं केला गेला. कारखान्यांच्या कामगारांच्या पगारी थकवल्या गेल्या. कारखान्यांचे जे कामगार आहेत त्यांना स्वतःच्या बंगल्यावरती काम करायला लावलं. आणि या दरम्यानच्या काळामध्ये बागलांनी ज्या वेळेस सत्ता भोगली त्यावेळेस त्यांना या कारखान्याच्या जोरावरच आमदारकीची सत्ता मिळाली, हेही त्यांनी विसरू नये. आणि असं असताना सुद्धा आज त्यांची स्थावर इस्टेट ही करोडो रुपयामध्ये गणली जाते. आमदार नारायणआबा पाटील हे आमदार 2 वेळेस झालेत. आजही त्यांचा रेशो बघा, 1 रुपयाचाही भ्रष्टाचाराचा आरोप नाही, स्वतःच्या स्थावर इस्टेटीमध्ये वाढ नाही. आणि एकीकडून तुम्ही सगळा तालुका बघतोय, मग याचे संबंध आम्ही आदिनाथच्या डबघाईला येण्याला जोडत आहे. त्यामुळं आज केवळ आदिनाथवरती आबांना सभासदांनी निवडून दिलंय कशासाठी? की बाबा आदिनाथ संकटात आहे. आबांना माहित नव्हतं का? कारखान्याची जप्तीची प्रोसेस ही 2 वर्षापूर्वी सुरू झालेली आहे लिलावाची. मग असं असताना सुद्धा आदिनाथची निवडणूक झालेली आहे. म्हणजे निवडणूक होण्यापूर्वी सुद्धा आदरणीय आमदार नारायण आबा पाटील किंवा हे सगळे संचालक मंडळ आहेत, ह्या सगळ्यांना माहित होतं की बाबा हा कारखाना आपल्याला खाईतून बाहेर काढायचा आहे. ते आव्हान आदरणीय आमदार नारायण आबा पाटील यांनी स्वीकारलं आणि त्याच्यानंतर त्यांनी तुम्हाला सांगतो या कारखान्याचा पाठपुरावा करण्यास सुरुवात केली. आता याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो की बारामती ॲग्रो जो मुख्य मुद्दा आहे सांगायचा आहे की बारामती ॲग्रो आणि आदिनाथ सहकारी साखर कारखाना यांच्यामध्ये करार झाला. तो करार होत असताना 2 वेळा तो करार बदलला गेला. अगोदर काय मला वाटतं 10-15 वर्षाचा करार केला गेला, नंतर 25 वर्षाचा करार तोच केला गेला. याच्यामध्ये आर्थिक देवाणघेवाण झाली. याच्यामध्ये बरेच काही तुम्हाला सांगतो डील झालं मोठं. आणि हे डील बागल कुटुंब आणि बारामती ॲग्रो यांच्यामध्ये झालं. बरं, असं होत असताना बारामती ॲग्रोच्या वतीनं सुभाष गुळवे हे पुढाकार घेऊन काम बघत होते. मी जो गौप्यस्फोट करणार आहे की बारामती ॲग्रोला कारखाना देत असताना जो काही करार झालाय तो जे काही बागल प्रणित संचालक मंडळ आहे यांनी सभासदांना त्या कराराविषयी माहिती अजिबात दिलेली नाही. आज मी ती सही या कराराबद्दल कोणी बोलत नाही. मग असं असताना तो करार वाढवला का? हा माझा पहिला प्रश्न आहे. त्या कराराची मुदत वाढवली का गेली? दुसरा प्रश्न आहे की जर बारामती ॲग्रोला कराराची प्रोसेस पूर्ण झाली होती तर 2 वर्षे त्यांनी गाळपापासून कारखाना का वंचित ठेवला? गाळप का सुरू केलं नाही? करार प्रोसेस संपलेली असताना सुद्धा त्यांनी गाळप प्रोसेस सुरू केली नाही. आणि मग याच्यामध्ये तुम्हाला सांगतो राजकारण फार मोठं घडलं गेलेलं आहे. बागलांची आणि बारामती ॲग्रोचे डील बाबत थोडेसे मतभेद झाले. याच्यानंतर मुंबईमध्ये ह्या दोन्ही नेत्यामध्ये थोडीशी तुमय झालेली आहे. आणि याच्यानंतर सुभाष गुळवे यांना वाटलं की बाबा आता बारामती ॲग्रोला हा कारखाना दिला जातोय, परंतु माझे आमदार संजय मामा शिंदे आणि सुभाष गुळवे यांना खरं तर हा कारखाना विकत घ्यायचा होता.
त्यांच्या ताब्यात घ्यायचा होता. म्हणून त्यांनी काय केलं की कोर्टात कुणाला जायला लावलं, बागलांना कोर्टात जायला लावलं. म्हणजे सुभाष आबा गुळवे एकीकडे बारामती अॅग्रोचे उपाध्यक्ष आहेत आणि एकीकडे ते माजी आमदार संजय मामा शिंदे यांना हाताशी धरून आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाला कोर्टात लावतात बारामती अॅग्रोच्या विरोधात. ही गोष्टही कुठेतरी लक्षात घेण्यासारखी आहे. आणि याच्याबद्दलचे काय पुरावेत तर आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला 10 लाख रुपयाचं ट्रान्झॅक्शन विठ्ठल शुगर रिफायनरी म्हणजे अर्थातच हे कमलाई साखर कारखाना आपण जो म्हणतो कमलाई शुगर त्याच्या वतीनं 10 लाखाचं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे. 10 लाख मोलॅसिसच्या पोटी दिले गेलेले आहेत. आता मला सांगा आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचं मोलॅसिस आदिनाथ कमलाईला देणार आणि कमलाई मग इतर व्यापाऱ्यांना देणार, ही प्रोसेस होती का तर नाही. याच्या मागं अर्थकारण दडलेलं आहे की आदिनाथची परिस्थिती बिकट आहे. मग कोर्टामध्ये वकिलाला द्यायला फी कुठे, कोर्टामध्ये तर भांडायचंय. म्हणजे बारामती अॅग्रोच्या विरोधात आदिनाथच्या संचालक मंडळाला उभा करत असताना आर्थिक रसद पुरवायचं काम कमलाई शुगरच्या मार्फत माजी आमदार संजय मामा शिंदे आणि सुभाष गुळवे यांनी केलं. त्यावेळी आमच्या कानावर असं आलंय की 10 लाख रुपये या माध्यमातनं आणि 15 लाख रुपये हे रोख स्वरूपामध्ये या मंडळींना दिले गेले, बागल मंडळींना दिले गेले आणि हा कारखान्याचा वाद कोर्टामध्ये निघाला. आणि मग याच्यामध्ये आदरणीय नेते रोहितदादा पवार, आमदार रोहितदादा पवार यांना सुद्धा तुम्हाला सांगतो अंधारात ठेवलं गेलं. आज त्यांच्याबद्दल सुद्धा सुभाष आबा गुळवे यांनी दागाबाजीचं राजकारण केलं. आणि ही घटना घडत असताना त्यांच्या जी स्वतःच्या इच्छा जागृत झाल्या होत्या की बाबा आता कारखाना संजय मामा शिंदे आणि आपल्यालाच मिळणार, याच्यावरती पाणी पडलं. कारण का तर इथं आमदार नारायणआबा पाटील यांची एंट्री झाली. त्यांनी हा कारखाना सहकार धोक्यात येतोय आणि करारामध्ये जास्त वर्षाच्या जातोय म्हटल्यानंतर या कारखान्याच्या वादामध्ये उडी टाकली आणि त्याच्यानंतर बारामती अॅग्रोचा करार थांबला. हा करार थांबल्यानंतर ज्यावेळी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुरू झाली त्यावेळेस सुद्धा माजी आमदार संजय मामा शिंदे आणि सुभाष आबा गुळवे ह्या दोघांनी एकत्रितपणे परत एकदा त्यांचा मनसुबा त्यांनी रचला की बाबा आपल्याला असा कुटील डाव टाकून यश आलेलं नाही, आता आपण निवडणुकीच्या माध्यमातून हा कारखाना ताब्यात घेऊ आणि हा कारखाना तुम्हाला सांगतो आपल्या स्वतःच्या मालकीचा बनवू. परंतु करमाळा तालुक्यातले आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे 32,000 सभासद हे अतिशय सुज्ञ आहेत. त्यांनी जाणून घेतलं. त्यावेळेस जास्तीत जास्त सभासदांचा राग हा बागल कुटुंबावर होता. त्यामुळं बागल गटाने आपला संचालक मंडळ आपले पॅनल या निवडणुकीमध्ये उभा केलेलं नव्हतं. आणि उलट बागलांना काय सांगण्यात आलं की बाबा तुम्ही आमदार नारायणआबा पाटील यांना पाठिंबा द्या, म्हणजे लोक निगेटिव्ह मतदान त्यांच्या विरोधातला आमच्या बाजूने करतील. म्हणजे हा तिघात मिळून झालेला डाव होता. तरी सुद्धा तिघांचा डाव हाणून पाडत आदिनाथच्या सभासदांनी आमदार नारायणआबा पाटील यांच्यावरती विश्वास ठेवला आणि हा कारखाना आबांच्या ताब्यात दिला. हा कारखाना ताब्यात दिल्यानंतर आदरणीय आमदार नारायणआबा पाटील यांनी आदिनाथला आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, केंद्रीय राज्य सहकारी मंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत दादा पाटील ह्या सगळ्यांच्या गाठीभेटी घेतल्या आणि आपल्या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री जयकुमारजी गोरे या सगळ्यांच्या माध्यमातून आदिनाथला काही मदत मिळते का याचे प्रयत्न आमदार नारायणआबा पाटील यांनी सतत चालू ठेवले होते. आज मी तिलाही 2-3 वेळा लिलावाची प्रोसेस की थांबवण्यामध्ये या संचालक मंडळाला यश आलंय. सुभाष आबा गुळवे जे काल म्हणतायत की बाबा आम्हीच ती प्रोसेस केली होती, कोर्टामध्ये गेलो होतो, तर मला एवढं सांगायचंय की आमचं स्टेटमेंट आल्यानंतर 22 तारीख झाल्यानंतरच तुम्ही त्याच्याबद्दल का स्टेटमेंट दिलं? करमाळा तालुक्यातल्या पत्रकारांसमोर तुम्ही छातीटोकपणे का सांगितलं नाही की बाबा आदिनाथवरती लिलावावरती आम्ही स्टे आणतोय? कारण डबल ढोलकी वाजवण्याचं काम सुभाष आबा गुळवे आणि संजय मामा शिंदे यांनी केलेलं आहे. हे मी का म्हणतोय, जर लिलावाची प्रोसेस नाही स्थगित झाली, त्याच्यावरती स्टे नाही आला तर सगळं खापर आमदार नारायणआबा पाटील यांच्यावरती फोडायचं. आणि आता त्याच्यावरती स्टे आलाय तर त्याच्यामध्ये श्रेय घेण्यासाठी हे सांगतायत की आम्ही कोर्टामध्ये गेलोय. बरं तुम्ही कोर्टामध्ये गेला, आताच तुम्हाला कोर्टात जाण्याची का वेळ आली? तुम्हाला 2-2 वर्ष कारखाना चालवता आला नाही म्हणून तुम्ही 32,000 सभासदांचा अपमान करताय आणि एक फार मोठा गंभीर आरोप आदरणीय आमदार नारायणआबा पाटील यांच्यावरती करताय. तो साफ चुकीचा आहे. आदरणीय आमदार नारायणआबा पाटील यांच्या हातून हा कारखाना यंदाचा गळीत हंगाम सुरू होणार आहे हे 100%. माझ्याबरोबर इथं संचालक
आदिनाथचे संचालक दत्तोआबा गव्हाणे, आदिनाथचे संचालक आबासाहेब आंबारे, आदिनाथचे संचालक रवी किरण फुकेत, इतरही सगळे संचालक मंडळ आहेत. कालच कार्यस्थळावर आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची मीटिंग आदरणीय चेअरमन तथा आमदार नारायणराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्षतेखाली पार पडलेली आहे. त्यामुळं येत्या काही महिन्यात आदिनाथच्या चालू होण्याच्या गाळप हंगामाच्या दृष्टीने फार वेगाच्या हालचाली होतील. आदिनाथबाबतची कुठलीही शंका सभासदांनी मनात ठेवू नये आणि सुभाष आबा गुळवे आणि संजय मामा शिंदे यांचा हा कुटील डाव, आदिनाथ हा स्वतःच्या मालकीचा बनवायचा कुटील डाव सभासदांनीच हाणून पाडलाय, असं मी तुम्हाला यावेळी शेवटी सांगेन. सर, खरं तर सरफेसी ऍक्टनुसार कारखान्यावर कारवाई होणार होती असं सांगितलं जात होतं, परंतु ती कारवाई कशा प्रकारे टळली गेली काय सरफेसी ऍक्टनुसार जी कारवाई होते त्या कारवाईलाही बरीच मोठी प्रोसेस आहे. आदरणीय आमदार साहेबांनी फडणवीस साहेबांची गाठ घेतली होती, मुख्यमंत्री फडणवीस साहेबांची भेट घेतलेली होती, ही प्रक्रिया रोखण्याचे प्रयत्न केलेले होते आणि त्याच माध्यमातून कुठंतरी आतमध्ये ज्या काय हालचाली झाल्या त्या आम्ही सगळ्याच तुम्हाला सांगणार नाही. ज्यावेळेस कारखाना हा सुस्थितीत येणार आहे किंवा गाळप हंगाम सुरू करणार आहे त्यावेळेस करमाळा तालुक्यामधल्या त्याच्यापेक्षाही जास्त काय पडद्यामागे झालेलं राजकारण आहे. आदिनाथला मदत देऊ नका म्हणून जे जे झारीतले शुक्राचार्य आहेत करमाळा तालुक्यातले त्यांची नावं आम्ही तुमच्या समक्षच उघड पाडणार आहोत. सर, खरं तर एक दोन चार दिवसापूर्वी माजी आमदार संजय मामा शिंदे यांचे स्वीय सहाय्यक विकासवीर आणि शिंदे गटाचे प्रवक्ते ॲडव्होकेट अजित विघ्ने यांची मुलाखत झाली. त्या संदर्भात त्यांनी सुद्धा आता सध्याचे आमदार नारायणआबा पाटील किंवा तत्कालीन आमदार त्यावेळेस सुद्धा मागील वेळेस सुद्धा आबा आमदार होते त्यावेळेस सुद्धा त्यांच्या कार्यपद्धतीवर किंवा त्यांच्या कार्यकर्तृत्वावर टीका करत भाष्य करत त्यांनी बोललेले आहेत. काय सांगायला याविषयी आपण तुम्हाला सविस्तर या विषयावरती बोलू. त्या मला वाटतं मुलाखतीमध्ये संजय पर्व वगैरे 5 वर्षाच्या कालावधीला नाव दिलेलं होतं. मला वाटतं करमाळा तालुक्याच्या इतिहासामध्ये स्वर्गीय देशभक्त माजी आमदार नामदेवरावजी जगताप यांनी जिल्ह्याचं नेतृत्व केलेलं आहे. त्यांच्यापासून ते आमदार नारायणआबा पाटील यांच्यापर्यंत प्रत्येक आमदारांना या करमाळा तालुक्याच्या विकासासाठी योग्य ते हातभार लावलेला आहे, योगदान दिलेलं आहे. फक्त माजी आमदार संजय मामा शिंदे यांचा 5 वर्षाचा काल हा पर्वकाल नव्हता, हा खग्रास सूर्यग्रहणाचा काल होता. एक प्रकारचं ग्रहण या विकासाला करमाळा तालुक्याच्या लागलेलं होतं. त्याच्यावरती आपण सविस्तर बोलू, पण तुर्तास आमदार नारायणआबा पाटील यांच्यावरती आरोप करत असताना बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी थोडंसं चिंतन करावं आणि नंतरच बोलावं, एवढाच इशारा त्यांना या माध्यमातून देतोय.